उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा धार्मिक वाद पेटल्याची चिन्हे दिसत आहे। नागपुरात उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत, तर याला प्रत्युत्तर म्हणून अमरावतीत भाजप आता अधिक आक्रमक झाली आहे। भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या नेतृत्वात भाजपने थेट शक्ती प्रदर्शन केलं आहे। भाजपने केवळ निषेधच व्यक्त केला नाही, तर उद्धव ठाकरेंना श्रीरामाकडून समृद्धी मिळावी यासाठी साकडे घालण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। या ठिकाणी हनुमान चालीसा आणि सुंदरकांड गात उद्धव ठाकरेंना आवाहन देण्यात आले आहे। रामरक्षा पुस्तकात पाहून तरी नीट वाचता येईल का? उद्धव को सन्मती सद्बुद्धी दे भगवान। श्रीरामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या, हिंदुत्व सोडणाऱ्या शिवसैनिका प्रमुखांचा विचार सोडणाऱ्या उद्धवजींना समृद्धी दे रे देवा, जो नहीं राम का वो नहीं काम का, असं बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे। एकीकडे नागपुरात ठाकरे गट शक्ती लावत असताना दुसरीकडे अमरावतीत भाजपचा हा आक्रमक पवित्रा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र करत आहे। आज उद्धवजी ठाकरे नागपूरमध्ये जाऊन राम रक्षाचं पठण करणार होते। आता जेव्हा लोकांनी भीक घातली नाही म्हणून आता राम रक्षाची आठवण आली उद्धवजींना। आज त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचे आमचे प्रत्येक कार्यकर्ता, डॉक्टर कोंडे साहेब आहेत, इथे राजूभाऊ आहेत, आमचे महापौर आहेत, सगळी मंडळी या ठिकाणी येऊन आम्ही याचं सुंदरकांडचं आपण पठण करतो। या ठिकाणी त्या सुंदरकांडचं पठण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आज वरुण राजाची सुद्धा कृपा झाली। मला असं वाटतंय की याच माध्यमातून उद्धवजी ठाकरेंना सुद्धा एक सुबुद्धी देऊ की ठाकरेंना सुद्धा बुद्धी देऊ की ते भारतीय जनता पार्टीच्या आता रस्त्याने लागलेलं आहे। जेव्हा ते काँग्रेसच्या रस्त्याने लागले होते तेव्हा त्यांना बुद्धी आली नाही। तेव्हा जेव्हा रामाचं त्या ठिकाणी आपण भूमिपूजनासाठी आपण स्थापना करण्यासाठी जेव्हा तिथे गेलो त्या ठिकाणी त्यांनी आपलं जाण्याचं टाळलं। फक्त आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी हे काम केलं होतं। आज मला असं वाटतं की उद्धवजींनी सगळ्यांना त्या ठिकाणी आमचे नागपूरचे भागवत साहेब असो की आमचे मुख्यमंत्री असो, सगळ्यांना त्यांनी सांगितलं होतं की मी या ठिकाणी पठण करणार आहे, तुम्ही या ठिकाणी या। ऑलरेडी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 दिवस जेव्हा राम मंदिराचा प्रश्न होता तेव्हा 18 दिवस ते तुरुंगात राहिले आणि पूर्ण पठण आमच्या माननीय मुख्यमंत्र्याचं आहे। कुठेही आता जर तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आम्ही एक पोस्टर या ठिकाणी लावलेला आहे की आपण जर पाहिलं तर पुस्तकात सुद्धा वाचता येणार नाही, राम रक्षा सुद्धा पाठ तर नाही, वाचता येणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे आणि त्यांना आता राम रक्षाची आठवण आलेली आहे। मला असं वाटतंय की देवाने त्याला चांगली बुद्धी देव आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना जर चांगलं होत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगलं काम हो। कारण आता तुम्हाला सांगतो उद्धवजीच्या सोबत उद्धवजीचा पोरगा सुद्धा पप्पांनी काही सांगितलं नाही, मला जे वाटतं ते सुनलं, अशी जी भूमिका होती ती सुद्धा येणाऱ्या काळात सुधारल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला सांगतो की आता ते भाजपचा शर्ट पकडण्याच्या मार्गावर आहे उद्धवजी, हे प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दिसतंय। आता पुढे रस्ता राहिला नाही। ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उद्धवजींना मोठं केलं होतं, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, आता त्याची आठवण झाली की आता एकही त्यांच्या कल्पामध्ये एकही आमदार एकही खासदार राहायला तयार नाही। या अनुषंगानं रामरक्षेची आठवण झाली असं मला वाटतं। भाजप सोबत यायचा विचार उद्धव ठाकरे करतायत, तर भाजप सोबत तुम्ही घेणार आहात का उद्धव ठाकरेंना? पहा, तुम्हाला एक सांगतो की आम्हाला कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हा आमच्या वरच्या नेत्यांचा प्रश्न आहे। पण तुम्हाला सांगतो की आता आमच्या पायात अशीच लोक येणार आहेत, जे सोडून गेले तेच पायात येणार आहे। आपण जर पाहिलं तर गर्दीच्या ठिकाणी अनेकांना तुम्ही स्वीकारलं, ठाकरेंना स्वीकाराल का? आता अनेकांना तुम्ही स्वीकारलं आहे, ठाकरेंना स्वीकारलं? स्वीकाराचा जो प्रश्न आहे आमचे वरिष्ठ नेते हे करते, पण आम्हाला जो आहे कार्यकर्ता म्हणून आम्हाला जे वाटतंय की जे उद्धवजींनी जे चुका केल्या तेव्हा की भारतीय जनता पार्टीने सगळं त्यांना समृद्धी दिली, सगळ्या गोष्टी दिल्या, नेते दिले, आमदार निवडून आणून दिले, खासदार निवडून आणून दिले आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसचं वाट पकडली आणि त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने त्यांनी वेगळी वाट पकडली, आता त्यांना वाटायला लागलं की आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या हाती काही लागणार नाही, म्हणून त्यांनी हे राम रक्षेचं एक स्तोत्र वाचन पठण करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आहे। मला असं वाटतं की त्यांना सुदबुद्धी देव, रामजी सुदबुद्धी देव आणि ते जेणेकरून त्यांचं सगळं चांगलं होईल। कारण त्यांची तुम्हाला एक सांगतो, कारण सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक नेत्याला असं वाटतं की मी एस्टॅब्लिश झालो होतो पण माझा चिरंजीव एस्टॅब्लिश झाला पाहिजे, पप्पा पप्पा मी काय करू, पप्पा पप्पा मी काय करू, असं हे रिचार्ज कुपनचं चालू झालं असेल म्हणून उद्धवजीनं हे नवीन एक कार्यक्रम चालू केला आहे। सर मला एक सांगायचं आहे उनको, पहा भारतीय जनता पार्टी प्रताप
भारतीय जनता पार्टी की प्रथा एवं परंपरा है। हम किसको भूला भी नहीं बोलते, हम किसको भुलाते भी नहीं, लेकिन जिसने हमारे पैर हमारे सेफ्टी के ऊपर में पैर रखा उसको हम छोड़ते भी नहीं। ये भी हमारी भी परंपरा है। हम भी सुसंस्कृत लोग हैं, हमारा जो है संस्कृति से पकड़ के हम काम करते हैं, लेकिन किसी का हम नुकसान करना ये भी हमारा कर्तव्य नहीं है। हमारे देवेंद्र जी फडणवीस साहब हमारे नेता मंडली है, उनका कभी भी ऐसा इसके ऊपर में ये नहीं रहता। लेकिन जो ये उद्धव जी कर रहे हैं ये गलत कर रहे हैं, ऐसा मुझे लगता है। सुंदरकांड करण्यात आलेलं आहे। त्यांनी हनुमान चालीसा लिहिली, त्यांचं जे सुंदरकांड आहे तुलसीदासांचं ते अतिशय सुंदररित्या सुश्राव्य आज करण्यात आलेलं आहे। आणि हे यासाठी की उद्धव ठाकरेला कमीत कमी आता राम 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 जपायची संधी मिळावी। रामरक्षा तर पाठ नाही, रामरक्षा तर वाचूनही म्हणता येत नाही, जन्मात कधी म्हटलेली नाही। प्रभू श्रीरामचंद्राची स्थापना झाली तेव्हा ते गेले नाही। एवढा दुर्दैवी माणूस, वडिलाचं ऐकलं नाही, वडिलाची दुश्मनी ज्याच्याशी त्याच्यासोबत जाऊन बसले, हिरवी चादर अंगावर चढवली, औरंगजेबाच्या कबरीवर फुलं टाकले। आणि म्हणून हे पाप हे गुन्हे हिंदू माफ करणार नाही, प्रभू श्रीरामचंद्रही माफ करणार नाही। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने आमच्या आमदार प्रवीणभाऊ पोटे पाटील, राजेशभाऊ वानकडे, महापौर प्रवक्ते शिवराय भाऊ या सगळ्यांनी आम्ही ठरवलं की प्रभू श्रीरामचंद्राजवळ सुंदरकांड करून उद्धव ठाकरेंना राम 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 जपण्याची संधी द्यावी, त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून आजचं सुंदरकांड। आज फडणवीसांना देखील निमंत्रण दिलेलं आहे या पठणाचं। अरे ते तर आता सगळ्यांना निमंत्रण देतात, पण शीर खुर्मा आणि बकरी ईदचं निमंत्रण पहिले स्वीकारतात आणि त्याच्यासाठी आता हे कोरडं निमंत्रण देऊन फडणवीसांनाही दिलं, बाकीच्या लोकांनाही, साधू संतांनाही दिलं, पण लोक नाही जात ना। लोक कसे बसणार आहे? सत्तेसाठी 2019 साठी हिंदूंना जे मतं दिले ते सोडून तुम्ही काँग्रेसच्या जवळ मांडीला मांडी लावून बसले। आणि ते काँग्रेसनं जसं जसं बोललं, औरंगजेबाची जे कबर होती त्या कबरीचं उदात्तीकरण करायला तुम्ही गेले। आणि त्याच्यामुळं हे जे पाप आहे हे कसं विसरणार आहे हिंदू लोक? आणि त्याच्यामुळं राम राम करत बसा, घरी बसले तरी चालते। ओके सर, उद्धव ठाकरे और शिवसेना का कहना है राम राम जपना और पराया माल अपना, ऐसा कह रही है भाजपा। हाँ, तेच प्रत्येक वेळेला असं कधी म्हणत नाही की हिंदी ऐसा कभी बोलते नहीं कि नमाज में अब मैं नाम नहीं लेता, ऐसा बोलने के बाद में जो मौला मस्जिद में करता उसके बारे में बोल सकता है उद्धव ठाकरे? राम राम के बारे में बोल सकता है? अरे उद्धव जी, राम मंदिर में कुछ हुआ तो उसके बारे में सबको जवाबदार रखेंगे, लेकिन मस्जिद में, मदरसे में जो कांड होते हैं, जो स्कैम होता है, वहाँ का पैसा, हलाल का पैसा जो अतिरेकी यूज करते हैं, जो आतंकवाद फैलाते हैं, उसके बारे में कभी उद्धव ठाकरे ने मुंह खोला? हिम्मत नहीं होती, हिंदुओं को कुछ भी बोलने की हिम्मत होती, तो इसलिए तो माफ नहीं करेंगे, कोई हिंदू माफ नहीं करेगा। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।